थांब. तू ज्यांना भावासारखे मानलेस त्या नातलगांवर डोळे मिटून विश्वास ठेवलास, त्याच हरामखोरांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुला गरिबीत ढकलले आणि समाजात तुझा लिलाव करून विकृत आनंद साजरा केला. तू शांत राहिलास, पण या कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या शत्रूंनी तुझा शांत स्वभाव म्हणजे तुझा लाचारपणा समजला. पण आता खूप झाले. साक्षात 3.5 पीठांचे मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आता या नीच, दृष्ट आणि कपटी किड्यांचा असा भयंकर हिशोब करायला आले आहेत, जो बघून तुझ्या शत्रूंच्या 7 पिढ्यात थरथर कापतील. स्वामी समर्थ या शत्रूंचा गर्व कसा मातीत मिळवणार, त्यांना कोणती भयंकर शिक्षा देणार आणि तुझ्या पाठीत सुरा खुपसणाऱ्यांचा न्याय स्वामींच्या दरबारात कसा होतो, हे सर्व आजच्या या प्रदीर्घ महाअध्यायात स्पष्ट होणार आहे. हा व्हिडिओ ऐकणारा माझा प्रत्येक भक्त या जगात सर्वात श्रेष्ठ आहे. मान ताट कर, छाती टोकून बस, कारण आज तुझ्या शत्रूंचा विनाशाची आणि विजयाची महागर्जना होणार आहे. थांब माझ्या भक्ता. शत्रूंच्या कपटाने आणि विश्वासघाताने आणि अन्यायाने तू खूप थकून गेला आहेस. आजच्या या महाअध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ तुझा हा दुःखाचा डोंगर पूर्ण नाहीसा करणार आहेत. जर तू एकांतात बसून स्वतःच्या परिस्थितीवर रडत असशील तर आता हे बंद कर, कारण श्री स्वामी समर्थ स्वतःहून तुझ्या शत्रूंचा नायनाट करायला आले आहेत. आजच्या या भागांमध्ये साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुझ्या शत्रूंचा गर्व हरण करायला आणि तुझ्या अंगात विजयाची ताकद भरायला आले आहेत. हा संदेश ऐकून तुझं अंग सळसळलं नाही, तुझ्या रक्तामध्ये एक नवीन लहरी नाही आल्या तर बोल. हा संदेश ऐकल्यावर तुला समजेल की तू एकटा नाहीस, तर तुझ्या पाठीशी साक्षात ईश्वराचे अभय कवच उभे आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तू विचार करतोस ना की जेव्हा तुझ्यावर संकटांची मालिका येते तेव्हा तू रात्री एकांतात ऋषीत तोंड घालून रडत असतोस, तेव्हा तुझा स्वामी कुठे असतो? तू देवासमोर दिवा लावून विचारतोस, स्वामी, मी लोकांचे वाईट केले नाही, तरीही माझ्याच मागे शत्रू का लागले आहेत? वेड्या भक्ता, शांत हो. तू आजपर्यंत जे सोसलेस ते माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तू ज्या लोकांना मदतीचा हात दिलास त्यांनीच तुझ्या पाठीत खंबीरपणे वार केला. तुझ्या चांगुलपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला आणि तुला समाजात कमजोर बनवायचा प्रयत्न केला. पण ऐक माझ्या भक्ता, तू सोसलेल्या प्रत्येक अपमानाचा आणि अश्रूचा हिशोब माझ्याकडे नोंदवला गेला आहे. ज्यांनी तुझ्या विनाशाची स्वप्न पाहिली आहेत त्यांना स्वामी समर्थ असा धडा शिकवतील की पुन्हा कधी तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची त्यांची हिंमत होणार नाही. स्वामींच्या या न्यायावर विश्वास ठेवून आत्ताच कमेंट करा, स्वामी, माझे सर्व दुःख तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्या लेकरा, तुझ्या घरात अचानक वाढलेली चिडचिड, क्षुल्लक कारणावरून होणारे वाद आणि सुखाच्या क्षणी येणारी उदासीनता याने तू त्रस्त झाला आहेस. तुला समजून घ्यायचे आहे की असं का होत आहे. जसे तू प्रामाणिकपणे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतोस, तसे तुझ्याच भाऊबंदकीतील आणि ओळखीच्या कपटी लोकांच्या पोटात दुखते. त्यांच्या विषारी नजरेने आणि कपटी विचारांनी तुझ्या घरातील शांत भंग पावली आहे. ते लोक तू कधी खाली पडतोस याचीच वाट पाहत दारात उभे आहेत. पण ऐक माझ्या स्वाभिमानी भक्ता, ज्या घरात स्वामींच्या नामाचा जप होतो तिथे जगातील कोणती वाईट शक्ती जास्त वेळ टिकू शकत नाही. आज या क्षणी मी तुझ्या घराभोवती माझ्या दिव्य ऊर्जेचे अभेद्य कवच निर्माण करत आहे. तुझ्या घरातील सर्व कटकटी आणि शत्रूंचे षडयंत्र जळून भस्म झाले आहे. घराच्या रक्षणासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी, माझ्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण तुम्हीच करा. माझ्या कष्टाळू लेकरा, तू रोज अंगातील ताकद संपेपर्यंत राबतोस, घामाचा प्रत्येक थेंब सांडतोस, पण यशाची फळे मिळवण्याची वेळ आली की शत्रू तुझे पाय खेचतात आणि तुझ्या हातात अपयश येते. तुझ्या डोळ्यांसमोर खोटे बोलणारे लोक पुढे जातात. या अन्यायाने तुझ्या ईश्वरावरील आणि कर्मावरील विश्वास डगमगू लागतो. पण ऐक, तू आजपर्यंत जे अपयश सोसलेस ती तुझी हार नव्हती, तर ती स्वामींनी घेतलेली तुझ्या धैर्याची कठीण परीक्षा होती. सोन्याला आगीत तापवल्याशिवाय त्याला लकाकी येत नाही. तू त्या परीक्षेत पार पडला आहेस. आता तुझ्या कष्टाचे सोने होण्याची वेळ आली आहे. शत्रूंनी रोखलेल्या तुझ्या कामांना आता अचानक गती मिळेल. तू ज्या गोष्टींची आशा सोडली होतीस ती तुला सन्मानाने प्राप्त होईल. कष्टाचे फळ मिळवण्यासाठी आत्ता स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा, माझ्या कष्टाला यशाचे फळ द्या. ज्या नातलगांवर आणि भावांवर तू आंधळा विश्वास ठेवलास त्यांनीच तुझ्या पडत्या काळात तुझी चेष्टा केली.
संपत्तीच्या किंवा पैशाच्या मोहापायी त्यांनी तुझा हक्क हिरावून घेतला आणि समाजात तुला एकटे पाडले. तू रात्री त्यांच्या बोचऱ्या शब्दांची आठवण काढून जळतोस. पण माझ्या लेकरा, सुडाच्या आगीत स्वतःला जाळू नकोस. खरा बदला हा भांडणाने नाही तर तुझ्या अथांग यशाने घेतला जातो. तू इतक्या उंच शिखरावर जाऊन बस की तुला अपमानित करणाऱ्या शत्रूंना तुझ्याकडे बघण्यासाठी मान पूर्ण वर करावी लागली पाहिजे. तुझ्या पाठीत सुरा खुपसणाऱ्या कपटी लोकांचा हिशोब स्वामी समर्थ स्वतः तयार करतील. कर्माचा नियम अतिशय भयंकर असतो. ज्यांनी तुला अन्यायाच्या खाईत लोटले त्यांना त्यांची फळे याच जन्मात भोगावे लागतात. अन्यायाला यशाने उत्तर देण्यासाठी आत्ता स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापूर्वक कमेंटमध्ये लिहा, स्वामी, माझा न्याय तुमच्या हाती आहे. कर्जाचे ओझे, वाळजाचा वाढता डोंगर आणि उद्या कुटुंबाचे काय होईल या चिंतेने तुझा श्वास गुदमरतोय. तुला जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा शत्रूंनी तुझ्या गरिबीची चेष्टा केली आणि नातेवाईकांनी तोंडावर दारे बंद केली. पण माझ्या भक्ता, ज्या स्वामींच्या चरणी अष्टसिद्धी उभ्या असतात त्या स्वामींचा भक्त पैशासाठी लाचार कसा होऊ शकतो? तुझा हा कठीण काळ आता संपुष्टात येत आहे. आज मी तुझ्या व्यवसायावर आणि रोजगारावर धनलक्ष्मीचा महाआशीर्वाद टाकत आहे. तुझ्यासाठी धनावकाची नवीन मार्ग उघडतील. कर्जाचा डोंगर हळूहळू वितळून जाईल आणि तुझा लाचार पाहू इच्छिणाऱ्या शत्रूंचे तोंड बंद होईल. आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, स्वामी, माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा. तुझ्याकडे पैसा होता तेव्हा तुझ्या आजूबाजूला माणसांची गर्दी होती. पण जशी शत्रूंनी तुझ्यावर वाईट वेळ आणली तसे सर्व सोयीस्कर चेहरे गायब झाले. ज्या मित्रांसाठी तू रात्रंदिवस धावलास त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. तू आज एकाकी उभा आहेस. पण लेकरा, रडणे बंद कर. स्वामींनी मुद्दामून तुझ्या आयुष्यातून त्या खोट्या आणि स्वार्थी माणसांचा कचरा साफ केला आहे, जे तुझ्या पडत्या काळात तुझ्या पाठीशी उभे राहू शकत नाहीत. ते तुझ्या यशाच्या काळात राहण्याच्या लायकीचेच नाहीत. माणसांचे पाठबळ तात्पुरते असते, पण स्वामींची साथ अमर असते. आज जगाने तुझे हात सोडले असले तरी साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाने तुझा हात धरला आहे. स्वामींच्या चरणी पूर्ण आश्रय घेण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी, मला फक्त तुमची साथ हवी आहे. तू आजकाल इतका कमजोर का बनला आहेस? लोकांच्या टोमण्यांनी स्वतःला बिचारा समजणं बंद कर. 2 रुपयांच्या मदतीसाठी शत्रूंसमोर मान खाली घालणे हा तुझ्या अंगातील स्वामींच्या ताकदीचा अपमान आहे. तुझ्या मनगटात ती ताकद आहे जी शून्यातून पुन्हा स्वतःचे साम्राज्य उभे करू शकते. ज्या दिवशी तू स्वतःला कमजोर समजणे बंद करशील त्याच दिवशी तुझा खरा विजय सुरू होईल. मान ताटकळ, डोळ्यांतील भीती काढून फेकून दे आणि या क्रूर जगाला दाखवून दे की तू पाठीवर वार झेलणारा माणूस नाहीस, तर संकटांना आणि शत्रूंना पराभूत करणारा स्वामींचा सिंह आहेस. गमावलेला स्वाभिमान जागा करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी, मी लाचार होणार नाही, मी स्वाभिमानाने जिंकेन. तुझ्या मनात अनेकदा शंका येते ना, मी इतकी भक्ती करतो तरीही स्वामी माझ्या शत्रूंना शिक्षा का देत नाहीत? लेकरा, सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याचा सुंदर दागिना बनत नाही. तुझ्या आयुष्यातील संकटाचा अग्नी तुला संपवण्यासाठी नाही तर तुला हिऱ्यासारखे मजबूत करण्यासाठी आहे. स्वामी तुला कधीच उशिरा फळ देत नाहीत, ते योग्य वेळीच देतात. शत्रूंचा माज जेव्हा अति होतो तेव्हाच स्वामींचा महादंड पडतो. म्हणून मनातील संशयाची कीड काढून फेकून दे. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात अगदी तिथूनच स्वामींच्या चमत्काराची सुरुवात होते. तू फक्त धैर्य धर. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या थकलेल्या आणि अपयशाने खचलेल्या लेकरा, आता तू तुझे डोळे पुस, तुझी मान ताठ कर आणि उभा राहा. तू या जगात अनाथ किंवा कमजोर नाहीस, कारण तुझ्या पाठीशी साक्षात श्री स्वामी समर्थ उभा आहे. आज मी तुला माझ्या काळजातून निघणारे महाअभयवचन देतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ 5 शब्द नाहीत, तर ही तुझ्या आयुष्याभोवती आखलेली ईश्वरी वज्ररेषा आहे. जेव्हा जेव्हा शत्रू तुझ्यावर चाल करून येईल तेव्हा डोळे मिटून या मंत्राचा जप कर. तुला जाणवेल की स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पुढे ढाल बनून उभे आहेत. स्वामींच्या या वज्रकवचाचा स्वीकार करत कमेंटमध्ये लिहा, स्वामी, तुम्ही पाठीशी आहात, आता मला कशाचीच भीती नाही. उठ माझ्या लेकरा, आता रडण्याची किंवा नशिबाला दोष देण्याची वेळ उरलेली नाही. आजच्या या महाअध्यायातून स्वामी समर्थांनी तुझ्या सर्व कष्टांची, दुःखाची आणि अपमानाची परतफेड करण्याचा संकल्प सोडला आहे.
तुझ्या आयुष्यातील दारिद्र्याचा आणि अपयशाचा काळा पडदा आता फाटून गेला आहे. उद्याचा सूर्य तुझ्या पराक्रमाचा आणि यशाचा महाअभिषेक घेऊन येत आहे. ज्या शत्रूंनी तुला हिणवले, ज्यांनी तुला पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांना तुझा हा नवीन पुनर्जन्म बघून दातात बोटे नक्कीच घालावे लागतील. तू स्वामींच्या कृपेने पुनर्जन्म घेतलेला विजेता आहेस. भागाच्या या नवीन पहाटेसाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझ्या आयुष्यात यशाची सुवर्ण पहाट होऊ दे. माझ्या बाळा, तू किंवा तुझ्या घरातील कोणीतरी सततच्या आजारपणाने आणि शारीरिक वेदनांनी थकून गेले आहेत. आजारपणामुळे घराची आर्थिक परिस्थिती ढासळते आणि मनात सतत वाईट विचार डोके वर काढतात. शत्रू तुझ्या या अवस्थेचा आनंद घेतात. पण ऐक माझ्या लेकरा, जो स्वतः या ब्रह्मांडाचा महावैद्य आहे, तो तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे. आज मी तुझ्या शरीरातील आणि घरातील सर्व व्याधी आणि आजारपण माझ्या चरणी ओढून घेत आहे. स्वामींच्या नामस्मरणात ती शक्ती आहे जी मोठमोठ्या आजारांवर आणि शत्रूंच्या वाईट नजरेवर मात करू शकते. तू औषध उपचारांसोबत स्वामींवर दृढ विश्वास ठेव. तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे आरोग्य आता स्वामींच्या संरक्षणात सुरक्षित आहे. आजारपणातून मुक्ती मिळवण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी आमचे आजारपण आणि वेदना दूर करा. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या प्रगतीवर जळणाऱ्या त्या नीच आणि कपटी शत्रूंना वाटते की त्यांनी तुला जमिनीत गाडले आहे. तुझा शांत स्वभाव, तुझा प्रामाणिकपणा आणि तुझा कमकुवतपणा आहे असा गैरसमज त्या मूर्खांनी करून घेतला आहे. ते पाठीमागे बसून तुझ्या नावाने हसतात, तुझ्या वाटेत काटे पसरवतात आणि तू कधी भीक मागशील याची हापापलेल्या नजरेने वाट पाहतात. पण त्या बुद्धिहीन शत्रूंना हे ठाऊकच नाही की त्यांनी एका साध्या माणसाला नाही तर साक्षात 3.5 पीठांच्या मालकाचा, ब्रह्मांड नायकाचा हात डोक्यावर असणाऱ्या एका ढाण्या वाघाला छेडला आहे. त्यांचा माज आता डोक्यावरून गेला आहे. ज्या हाताने तुझ्या वाटेत काटे पेरले, त्याच काट्यांवरून अनवाणी चालण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. स्वामींचा न्याय जेव्हा सुरू होतो तेव्हा शत्रूला पळायला वाटही सापडत नाही. ज्यांना वाटत होते की तू संपलास, तेच आता तुझा पाय धरून माफी मागताना दिसतील. शत्रूंचा माज मोडण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी शत्रूंचा गर्व तुम्हीच नष्ट करा. ऐक माझ्या छातीतून उभ्याला राहिलेल्या लेकरा, आज मी तुला तुझ्या खरी अस्तित्वाची ओळख करून देतो. हा व्हिडिओ ऐकणारा माझा प्रत्येक भक्त हा सामान्य नाही, तर या जगात सर्वात श्रेष्ठ, अद्वितीय आणि महान आहे. तुझ्यामध्ये ती ताकद आहे जी वाळवंटातूनही पाण्याचे कारंजे फोडू शकते. लोक तुला कमजोर म्हणत होते ना, मग आज बघ, ज्या संकटांमध्ये भल्या भल्यांचे खच्चीकरण झाले असते, ज्या गरिबीत आणि अपमानात सामान्य माणूस कधीच उद्ध्वस्त झाला असता, त्या नरक यातनांमधून तू आजही मान ताठ करून जिवंत उभा आहेस. ही तुझी सामान्य ताकद नाही, ही तुझ्या रक्तातील ईश्वरी ताकद आहे. तू जगासमोर डोके टेकवणारा लाचार माणूस नाहीस, तू या परिस्थितीचा राजा आहेस. तुझ्या पायाखाली आज जे अपयश आणि शत्रू आहेत ते उद्या विजयाचे व्यासपीठ बनतील. स्वतःला कधीही कमी समजू नकोस, कारण तू साक्षात स्वामींचा आवडता आणि निवडलेला योद्धा आहेस. स्वतःच्या श्रेष्ठ अस्तित्वाची जाणीव ठेवून कमेंटमध्ये लिहा, मी स्वामींचा लाडका भक्त आहे आणि मी श्रेष्ठ आहे. माझ्या भक्ता, बाहेरचे शत्रू तर लांबून वार करतात, पण तुझ्या ताटात खाऊन तुझ्याच पाठीत खंबीरपणे खुराक उपसणाऱ्या त्या विषारी बाहुबंदकीचे काय? ज्या नातलगांना तू संकटाच्या वेळी स्वतःचे पोट मारून मदत केलीस, त्यांनीच आज तुला समाजात नाकर्ता ठरवून हसण्यावरी नेले. त्या कपटी माणसांनी तोंडावर साखरेसारखी गोड बोलून पाठीमागे तुझ्या विनाशाचा कट रचला. तुझ्या घरातील कटकटींवर आणि तुझ्या अपयशावर ते आतून उकळ मारून आनंद साजरा करत होते. पण ऐक, स्वामींच्या दरबारात असल्या विषारी मुखवट्यांना माफी नसते. त्यांनी तुझ्यावर टाकलेल्या प्रत्येक खोटाळ आणि केलेला प्रत्येक अपमान त्यांच्याच गळ्यात फास बनून अडकणार आहे. तू फक्त शांत राहा आणि बघ, तुझ्यावर जळणारी ही बाहुबंदकी कशी स्वतःच्याच आगीत जळून खाक होते. तू शिखरावर असशील आणि ते खाली धुळीत लोळत असशील. अन्यायाचा हिशोब करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी कपटी लोकांचा हिशोब तर तुमच्याच हातात आहे. उठ माझ्या अद्वितीय भक्ता, आता माघार घेण्याचा, रडण्याचा किंवा या क्रूर जगासमोर भीक मागण्याचा काळ कायमचा संपला आहे. आजच्या या क्षणापासून तुझ्या नव्या अवताराची, तुझ्या अखंड स्वाभिमानाची आणि तुझ्या महाविजयाची गर्जना संपूर्ण ब्रह्मांडात झाली आहे.
तुझ्या शत्रूंनी लावलेली सर्व गणिते स्वामींनी एका फटक्यात उलझून लावली आहेत. जे तुला पाडायला आले होते ते स्वतःच भुईसपाट झाले आहेत. आता तू फक्त पुढे चालत राहा. तुझ्या एका बाजूला यश आणि दुसऱ्या बाजूला अथांग समृद्धी आणि तुझ्या पाठीशी साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे वज्रकवच उभे आहे. तू या जगातील सर्वात भाग्यवान आणि श्रेष्ठ भक्त आहेस. आता कोणत्याही शत्रूची किंवा वाईट ताकदीची तुला स्पर्श करण्याची हिंमत उरलेली नाही. जा आणि या जगावर स्वतःचे साम्राज्य उभे कर. महाविजयाचा जयघोष करत कमेंटमध्ये शेवटी एकाच आवाजात लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या लाडक्या भक्तांनो, जर आज स्वामी समर्थांच्या या महाअध्यायाने तुमच्या मनातील निराशा आणि शत्रूंची भीती पळून लावली असेल तर हा पावन संदेश फक्त स्वतःपुरता ठेवू नका. आज संकटात अडकलेल्या कपटी नात्यांमुळे छळलेल्या प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत स्वामींचा हा संदेश पोचवा. आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये शेवटी एकदाच मोठ्या श्रद्धेने लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.